नमस्कार, आप देख रहे हैं टाइम्स ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। पुणे में महाराष्ट्र टैक्स प्रैक्टिशनर्स एसोसिएशन द्वारा 3 और 4 मई को 2 दिवसीय अमृत ज्ञान कुंभ 2025 राष्ट्रीय कर परिषद का आयोजन किया जा रहा है। इस सम्मेलन का उद्घाटन केंद्रीय सहकार और नागरिक उड्डयन राज्य मंत्री मुरलीधर मोहोले करेंगे। सम्मेलन की थीम है कर सलाहकार, $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था के आधार स्तंभ। इस आयोजन में देश भर से कर सलाहकार हिस्सा लेंगे। उद्घाटन सत्र के बाद जीएसटी, डायरेक्ट टैक्स कोड, फर्जी बिल, आर्टिफिशियल इंटेलिजेंस और न्याय प्रणाली से संबंधित विभिन्न विषयों पर विशेषज्ञ सत्र होंगे। कौन बनेगा टैक्सपति और टैक्स की ओपीडी जैसे विशेष कार्यक्रम भी आकर्षण का केंद्र रहेंगे। परिषद में एमटीपीए का 45वां स्थापना दिवस भी मनाया जाएगा और कर क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वालों को सम्मानित किया जाएगा। अमृत ज्ञान कुंभ 2025 ही 2 दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन पुण्यामध्ये महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स, जीएसटीपीएम आणि एनएमटीपीए या सहकारी संस्था बरोबर आहेत आणि अशा पद्धतीने साधारणतः 500 कर सल्लागारांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद कॉस्मॉस टॉवर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये याचं उद्घाटन जे आहे ते भारताचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे। याच्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष आमचे समीर जानी उपस्थित आणि त्याचबरोबर बीएम शर्मा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मुंबईवरून आणि जे आमचे चीफ गेस्ट आहेत बरेच स्पेशल इन्व्हायटीज त्यांना आमंत्रित केलेलं आहे। श्रीमती निकिता बडेका पाटकर साहेब आहेत आणि त्याचबरोबर पुण्याचे आमचे गोडसे सर जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी निमंत्रित आहेत। 4 संघटनांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याच्यामध्ये टोटल 7 सेशन आम्ही आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आयटीसी सारखा विषय आहे, त्याचबरोबर जीएसटी की संसद आणि टॅक्स का ओपीडी हे 2 नवीन प्रकार आम्ही संपूर्ण भारतात पहिल्यांदाच या ठिकाणी या परिषदेमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळे स्पीकर्स संपूर्ण भारतातून आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेत। त्यात डॉक्टर गिरीश आहुजासारखे दिग्गजसुद्धा या कार्यक्रमात सुद्धा येणार आहेत। मी पुढची जी माहिती आहे ती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने दिनांक 3 व 4 मे रोजी नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। त्यामध्ये जीएसटीपी मुंबई, एएफटीपी नॅशनल टॅक्स एएफटीपी आणि एनएमटीपी असे मिळून नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे। त्यामध्ये वेगवेगळे लेक्चर्स या ठिकाणी होणार आहेत। त्यामध्ये आमचं महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसला 45 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही फाउंडेशन डे पण आयोजित करणार आहोत। नमस्कार, ही अमृत ज्ञान कुंभ 2025 ही जी नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स आपण पुण्यात आयोजित करतोय, याला एकंदरीत आपण 7 सेशन ठेवलेत आणि सगळे जे सेशन्स आहेत ते तितकेच महत्त्वाचे आणि थोडेसे हटके आहेत। नॉर्मली व्यापाऱ्यांना किंवा टॅक्स प्रॅक्टिशनरला किंवा ह्या फील्डमध्ये काम करणाऱ्यांना जो आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रॉब्लेम येतो त्याच्यावरचं पहिलं सेशन आहे। दुसरं सेशन आपण डॉक्टर आहुजा सरांचा जो डायरेक्ट टॅक्स कोड न्यूली सरकारने आणला आहे आणि जो आता लागू होईल थोड्याच दिवसात त्याच्यावरचं ठेवलेलं आहे। कॉपरेटिव्ह सेक्टरवर एक सेशन ठेवलं आहे, कारण की महाराष्ट्रात कॉपरेटिव्ह सेक्टर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं महत्त्व भारताला पटावं म्हणून तो एक सेशन आपण वेगळा ठेवला आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरती एक सेशन आहे, कारण आता सर्व क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी शिरकाव केला आहे। तर टॅक्स प्रॅक्टिशनर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देऊ शकेल त्याच्यासाठीचा एक सेशन आपण ठेवलेला आहे। बाकी ब्रेन ट्रस्ट सेशन जो आहे तो वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या क्वेरीज असतात टॅक्स रिलेटेड, त्या कुठेतरी रिझॉल्व्ह व्हाव्यात तज्ज्ञांकडनं, त्यासाठी स्पेशल सेशन ठेवला आहे। आणि जी नव्याने भारतीय न्यायसंहिता आली आहे ती आणि टॅक्स लॉज याची सांगड घालता यावी, त्यातले सेक्शन्स जे टॅक्स लॉमध्ये ॲप्लिकेबल आहेत तर त्याची माहिती व्हावी, त्याची व्यवस्थित सांगड घालता यावी आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग व्हावा म्हणून त्याचं एक सेशन ठेवले। अशी ओव्हरऑल आपण 7 सेशन ठेवली आहेत। त्या व्यतिरिक्त एक नवीन कन्सेप्ट आपण आणलेली आहे, जीएसटी की संसद। जसं मॉक कोर्ट होतं त्याचप्रमाणे मॉक संसद आयोजित केलेली आहे, ज्याच्यात भारतातले 16 सिनियर ॲडव्होकेट्स हे डिबेट करणार आहेत वेगवेगळ्या प्रपोजल्सवर आणि ती जी प्रपोजल्स आहेत ती पुढे आम्ही फायनान्स मिनिस्ट्री आणि गव्हर्नमेंटला विचारार्थ पुढे पाठवणार आहे। तसं रेग्युलरली आम्ही रिप्रेझेंटेशन करतच असतो, पण या माध्यमातून जास्त विचारमंथन होऊन अधिक सक्षम प्रपोजल आम्ही पाठवू शकू याची आम्हाला खात्री आहे।